पैसा कमवणं कठीण आहे का की पैसा टिकवणं कठीण आहे? आपल्या आयुष्यात आपण लाखो कोटी रुपये कमवू शकतो, पण जर पैशांबद्दल आपली मानसिकता चुकीची असेल तर तो पैसा वाळूवर पाणी ओतल्यासारखा नाहीसा होतो. आज आपण बोलणार आहोत मॉर्गन हाउसेल यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाबद्दल, द सायकॉलॉजी ऑफ मनी. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की पैसा म्हणजे फक्त गणित नाही, तर पैसा हा पूर्णपणे मानसशास्त्र आहे. म्हणून चला जाणून घेऊया या पुस्तकातील अमूल्य जीवन आणि आर्थिक धडे, जे तुमचं आयुष्य आणि पैशाकडे पाहण्याची दृष्टी दोन्ही बदलून टाकतील. टॉपिक 1. पैसा हा फक्त बुद्धिमत्तेचा खेळ नाही, तर वागणुकीचा आहे. मॉर्गन हाउसेल सांगतात की पैसा कमवणं हे शुद्ध गणित, IQ किंवा उच्च शिक्षणावर अवलंबून नाहीये. पैशात यश मिळतं ते आपल्या वर्तणुकीवर. खूप लोक बँकेतल्या गणिती आकड्यांमध्ये नुसते हुशार असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात ते आर्थिकदृष्ट्या अपयशी ठरतात, कारण ते पैशाबाबत संयम, धैर्य आणि दीर्घकालीन दृष्टी ठेवू शकत नाहीत. उदाहरणार्थ, अनेक लोक शेअर मार्केटमध्ये चांगलं ज्ञान असूनही घाबरून चुकीच्या वेळेस विक्री करतात. काही लोक लॉटरीतून कोट्याधीश होतात, पण थोड्याच वर्षात दिवाळखोर होतात. का? कारण त्यांची पैशाची मानसिकता कमकुवत असते. खरा धडा असा आहे की पैसा टिकवणं हे पैसा कमवण्यापेक्षा कठीण आहे. यशस्वी गुंतवणूकदार आणि अपयशी गुंतवणूकदार यांच्यात फरक म्हणजे त्यांची वागणूक. संयम, शिस्त, लोभावर नियंत्रण, भीतीवर विजय, ही 4 शस्त्र शिकली की पैसा दीर्घकाळ आपल्या सोबत राहतो. टॉपिक 2. नशीब आणि धोका दोन्ही समजून घ्या. मॉर्गन हाउसेल म्हणतात की यशात नशीब आणि अपयशात धोका हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. उदाहरण घ्या बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. तो हुशार होता, मेहनती होता, पण त्याला योग्य वेळेस योग्य संधी मिळाली. त्याच्यासोबत शिकणारे अनेक हुशार विद्यार्थी होते, पण नशीब फक्त गेट्सच्या बाजूला होतं. त्याउलट अनेक लोक अपयशी होतात, कारण धोका त्यांच्या वाट्याला येतो, पण याचा अर्थ ते अकार्यक्षम होते असं नाही. पुस्तक आपल्याला सांगतं की आपल्याकडे पैसा असताना किंवा यश मिळालं तरी त्यात नशिबाचा वाटा मान्य केला पाहिजे, आणि अपयश आल्यावर फक्त स्वतःला दोष देऊ नये. हा दृष्टिकोन तुम्हाला नम्र ठेवतो आणि दुसरीकडे संकट आलं तरी आत्मविश्वास देतो. टॉपिक 3. कधी पुरेसं आहे हे समजून घ्या. पैसा मिळवणं चांगलं, पण कधी पुरेसं हे समजणं आणखी चांगलं. खूप मोठे गुंतवणूकदार, बिझनेसमॅन किंवा सेलिब्रिटींची उदाहरणं आहेत, ज्यांनी लोभ केला आणि सगळं गमावलं. मॉर्गन हाउसेल सांगतात, मोर 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 ही मानसिकता कधीच संपत नाही. जर तुम्ही ठरवलं नाही की तुमच्यासाठी पुरेसं किती आहे, तर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकणार नाही. लेसन: पैसा मिळवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे समाधान आणि स्थैर्य. टॉपिक 4. दीर्घकालीन संयमाची ताकद. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचं उदाहरण पुस्तकात दिलं आहे. बफेट यांच्या संपत्तीचा मोठा भाग त्यांनी वयाच्या 65व्या नंतर मिळवला. का? कारण ते सातत्याने दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिले. इथे धडा असा आहे की पैसा म्हणजे जलद श्रीमंत व्हायचा खेळ नाही, तर हळूहळू संयमाने वाढवायचा खेळ आहे. कंपाऊंडिंगचा जादू फक्त वेळ दिल्यावरच काम करतो. थोडं थोडं बचत करा, संयम ठेवा, पैसा परत गुंतवा, आणि मग पहा कालांतराने पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो. टॉपिक 6. पैसा टिकवण्याचे नियम. मॉर्गन हाउसेल सांगतात, पैसा टिकवण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. नम्रता म्हणजे ह्युमिलिटी, आपण कधीही 100% बरोबर असू शकत नाही. सावधगिरी म्हणजे पॅरानोइया, संकट कधीही येऊ शकतं. पैसा टिकवण्याचे काही नियम: मोठ्या नफ्याच्या मागे धावू नका, कर्जात गुंतवू नका, आपत्कालीन फंड ठेवा, सर्व पैसा एका जागी गुंतवू नका. हे पाळलात तर तुमचा पैसा टिकेल आणि वाढेल. टॉपिक 7. संपत्ती म्हणजे काय? मॉर्गन सांगतात, संपत्ती म्हणजे वेल्थ आणि श्रीमंती म्हणजे रिचनेस यात फरक आहे. श्रीमंती म्हणजे गाड्या, बंगला, ब्रँडेड कपडे, दिसणारी ऐशोआरामाची जीवनशैली. संपत्ती म्हणजे तुमच्याकडे असलेला तो पैसा जो तुम्ही खर्च केला नाही. खरा श्रीमंत तो आहे जो आपला वेळ आपल्या इच्छेनुसार वापरू शकतो. म्हणून संपत्ती म्हणजे स्वातंत्र्य, टाइम फ्रीडम.
टॉपिक 8, पैशाबद्दल स्वतःची मानसिकता तयार करा. या पुस्तकाचा शेवटचा महत्त्वाचा धडा असा आहे की तुम्ही इतरांशी तुलना न करता स्वतःसाठी पैशाची व्याख्या ठरवा. काहींसाठी पैसा म्हणजे सुरक्षितता, काहींसाठी स्टेटस, तर काहींसाठी स्वातंत्र्य. पण जर तुम्ही दुसऱ्यांच्या मापदंडावर जगलात तर तुम्ही कधीच समाधानी राहणार नाही. तुमच्या गरजा, तुमचं आयुष्य, तुमची स्वप्न यावर आधारित आर्थिक निर्णय घ्या. लेखकाचा संदेश. मॉर्गन हौसेल सांगतात, पैसा कमवणं म्हणजे फक्त आकडे किंवा ग्राफ्स नाहीत. पैसा म्हणजे लोकांची स्वप्न, भावना, लोभ, भीती आणि आशा. जर तुम्हाला पैशात यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम स्वतःच्या मनावर विजय मिळवा. तर मित्रांनो, हे होतं मॉर्गन हौसेल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचं मराठी सारांश. लक्षात ठेवा, पैसा म्हणजे केवळ गणित नाही, तर तो मानसिकतेचा खेळ आहे. संयम, शिस्त आणि योग्य दृष्टिकोन ठेवला तर पैसा फक्त वाढत नाही, तर आयुष्यभर टिकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बुक बोली सोबत राहा, कारण इथे आम्ही तुमच्यासाठी आणतोय ज्ञानाचं सोनं, जे बदल घडवतं तुमच्या जीवनात. पुन्हा भेटू पुढच्या पुस्तकासोबत. तोपर्यंत शिका, वाढा आणि स्वतःची फायनान्शियल फ्रीडम तयार करा. रॉकेट बुक बोली, तुमचं वाचन संपन्न कुटुंब.